कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सावता महाराज की जय। सावता महाराजांचा समाधी सोहळा अर्थात पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ही माझ्याकडे आलेली सेवा सन्माननीय श्रीमान कल्याण काका आखाडे आणि बंधू विश्वास नाना आखाडे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सावता परिषदेचे सर्व कार्यकर्ते बांधव यांनी दिलेले हे निमंत्रण आणि माझेपर्यंत ज्यांनी हे निमंत्रण पोहोचते केले ते माझे परमस्नेही प्राध्यापक राजीव काळे सर आणि श्रवण करणारे तमाम माझे सर्व बांधव आणि माझ्या माता भगिनी तुम्हा सर्वांना प्रणाम करतो। माझ्या अगोदर अनेक आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज मंडळींनी सावता महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं काम केलंय। अर्थात सावता महाराजांचं कार्य, सावता महाराजांचा विचार समाजापर्यंत पोहोचतं करण्याचं काम या माझ्या आदरणीय महाराज मंडळींनी केलेलं आहे। सावता महाराजांचं संपूर्ण चरित्रसुद्धा आपल्या सर्वांच्या पुढे त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे। पण बांधवांनो, सावता महाराजांचं चरित्र आपल्या सर्व बांधवांना माता भगिनींना जवळजवळ माहीतच आहे। मी पुन्हा याची पुनरावृत्ती करणार नाही, परंतु सावता महाराज यांनी तुम्हा मला जी शिकवण दिली त्याच्या मी अल्पसा थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय। पहिल्यांदा तमाम माझ्या समोर असलेले सर्व माझे बांधव आणि माता भगिनी सर्व भावी भक्त यांना मी या ठिकाणी पुनश्च एकदा प्रणाम करतो आणि सावता महाराजांच्या कार्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचं काम करतो। सावता महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग। ऊच नीच काही न पाहे सर्वता पुराणीच्या कथा पुराणीच। घटिका आणि पळ साधी उताविळ वाहू गातो काळ जाऊन येदी। सावता म्हणे कांते जपे नामावळीन हृदय कमळी पांडुरंग। हा प्रसिद्ध अभंग आहे त्यांचा आणि या अभंगातलं पहिलं चरण आहे, प्रपंच असूनी परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संत होऊन गेले आणि त्यामध्ये
प्रपंचाला परमार्थाची बेमालूम अशी सांगड घालणारे व्यक्तिमत्व, एक महान संत जर कोण असतील तर ते संत शिरोमणी सावता महाराज आहेत. मग सावता महाराजांचा हा उद्देश नेमका काय आहे? तर हा उद्देश आहे, माझ्या चिंतनातून मला ज्ञात झालेला उद्देश सांगतो. सावता महाराजांची इच्छा आहे की माझ्या ग्रस्ती बांधवाकडे गरजेपुरतं धन असावं, माझ्या बांधवाचं, माता भगिनींचं निरोगी तन असावं आणि अखंड समाधानी मन असावं. ही सावता महाराजांची मनोमन इच्छा आहे. बांधवांनो, सावता महाराज म्हणतात प्रपंचात राहून परमार्थ करा, प्रपंच टाकून नकोय. या जगामध्ये सावता महाराजांनी जगाकडे पाहिला असेल, एक वर्ग या जगामध्ये फक्त प्रपंच करतोय. काय करतोय? एक वर्ग फक्त प्रपंच करतोय. फक्त पोटापाण्याची व्यवस्था लावण्याच्याच कामामध्ये तो गुंतलेला आहे. सावता महाराजांना लक्षात आलं की नुसतं पोट भरण्याचं काम जर माणसाच्या जन्माला येऊन जर माणूस करत असेल तर मग पशु पक्षी किडे मुकडी बी ते काम करतात. पोट तर कुणी भरते, कुत्रे मांजरे भरतात. मांजर सुद्धा डोळं झाकून दूध पितय, ते सुद्धा गबूची गबू आहे. सांगण्याचं तात्पर्य, त्यांनी समाजामध्ये एक वर्ग असा पाहिला असावा की फक्त प्रपंच करणारा. मग सावता महाराज म्हणले नुसता प्रपंच करण्यासाठी, प्रपंचातला केर कचरा गोळा करण्यासाठी मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं नाही आहे. म्हणून तो वर्ग त्यांना नुसता प्रपंच करणारा, भला कितीही समृद्ध असेल, कितीही श्रीमंत असेल, तर नुसता प्रपंच करणारा परमार्थ सोडून तो सावता बाबाला मान्य नाही. दुसरा एक वर्ग त्यांनी पाहिला, तो गृहस्थी असून त्याच्यावर काही मुलाबाळांच्या जिम्मेदाऱ्या आहेत. म्हणजे जिम्मेदारी असताना सुद्धा तो प्रपंच टाकून नुसता परमार्थ करत फिरतोय. तोही वर्ग सावता बाबाला मान्य नाही. बांधवांनो, तिसरा एक वर्ग पाहिला समाजामध्ये सावता महाराजांनी, तो प्रपंचही करत नाही, परमार्थही करत नाही. त्याला कशाचं देणं घेणं नाही. तो प्रपंचातही रमत नाही, परमार्थातही रमत नाही. हा वर्ग तर सावता महाराजाला अजिबात मान्य नव्हता. मग एका साधकाने विचारलं, म्हणले सावता बाबा, तुम्हाला ग्रस्ती जीवनाकडून, मानवाकडून नेमकी अपेक्षा काय? काय केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे? त्यावेळेस मला असं वाटतं सावता बाबाने त्या साधकाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं असावं की प्रपंच असूनही परमार्थ साधावा, वाचाळवा पांडुरंग. जो प्रपंचात राहून परमार्थ करतोय तो वर्ग माझ्या आवडीचा आहे, मला प्रिय आहे. बांधवांनो, प्रपंच हा जगण्यासाठी, प्रपंच जगण्यासाठी, पण आपण जगायला चालू नाहीत नुसतं. मग प्रपंचात राहून आपण जागं झालं पाहिजे. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला करायचंय काय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, माझं स्वरूप काय, आणि या प्रश्नाची उत्तरं मिळणं ही जागृती आहे. म्हणून बांधवांनो, सावता बाबाची अशी इच्छा आहे की तुमच्या जीवनात गरजेपुरतं धन असावं आणि अखंड तुमचं समाधानी मन असावं. तुमच्या जीवनात गरजेपुरतं धन, निरोगी तन आणि समाधानी मन ही सावता बाबाची तुमची आमच्याकडून अपेक्षा आहे.
मग प्रपंचाचा विचार केला तर प्रपंच हा तनासाठी आहे. तन म्हणजे शरीर, प्रपंच हा तनासाठी आहे. परमार्थाचा विचार का परमार्थ करायचा? परमार्थ हा मनासाठी आहे. हो, मनासाठी परमार्थ आहे. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे, पण लोकांची मनस्थिती ठीक नाहीये. आज 75% माणसं बेचैन आहेत, अशांत आहेत, दुखी आहेत. परिस्थिती माणसाची कितीही मोठी झाली तरी मनस्थिती जर ठीक नसेल, तुमची वृत्ती, तुमची मनोवृत्ती जर ठीक नसेल, मनस्थिती जर ठीक नसेल, तर तुमच्या जीवनात कदापि समाधान राहू शकत नाही. आणि म्हणून सावता बाबा म्हणतात, नुसत्या धनाने समाधान नसतंय. धनाच्या पुढे तुम्हाला परमार्थ करून तुम्हाला आत्मज्ञान झालं पाहिजे. कणाकणात माझा भगवान हे ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, आणि मग त्या माणसाच्या जीवनात समाधान आहे. बांधवांनो, या शरीराला, या तनाला खुराकाची गरज आहे. याला खुराक लागतं का नाही? हा, याला आपण दूध पाजतोय, फळं खाऊ घालतोय, भाजीपाला आणतोय, 2 टाइम जेवण करतोय. हा शरीराचा खुराक आहे, हा तनाचा खुराक आहे. या तनाला जसे निरोगी आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर खुराकाची गरज आहे. तसं आपली मनोवृत्ती सुद्धा सक्षम आणि समाधानी करायची असेल तर मनाला सुद्धा खुराकाची गरज आहे. आणि मनाचा काय खुराक आहे? मनाचा खुराक आहे साधू संतांचा विचार, हा मनाचा खुराक आहे. तो सद्विचार हा मनाचा खुराक आहे. परमार्थ, हो, हरिनाम घेणं, कथा कीर्तन ऐकणं, ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं, संत शिरोमणी सावता महाराजांसारख्या महान सत्पुरुषाचं ग्रंथाच्या रूपाने त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य पाहणं. म्हणजे या तनाला जशी खुराकाची गरज आहे, तशी आपल्या बांधवांनो, माता भगिनींनो, मनाला सुद्धा खुराकाची गरज आहे. आणि म्हणून हा मनाचा खुराक आहे परमार्थ. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो, गण लावणं, बुक्का लावणं, एवढा सीमित परमार्थ नाही. माळ घालणं एवढा सीमित परमार्थ नाही. मग ज्या साधनेने अंतकरणातील दोषाची निवृत्ती केली जाते ती साधना म्हणजे परमार्थ आहे. हो, परमार्थ हा देवाच्या प्राप्तीसाठी नाही. तुम्ही म्हणाल असं कसं? हो, देवाच्या प्राप्तीसाठी परमार्थ नाही. देव प्राप्तच आहे, तो आत्मेच्या रूपाने इथं आहेच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती करता? मग तुमच्या अंतकरणातील जे दोष आहेत, आपल्या अंतकरणातील जे दोष आहेत, आणि हे दोष हटवण्यासाठी मल आहे, विक्षेप आहे, अज्ञानाचं आवरण आहे, आणि हे हटवण्यासाठी हा परमार्थ करायचा. जसं सूर्यावर एखादं ढग येतं, आणि ढग आल्यानंतर जसा वारा ते ढग हटवतो, तसं परमार्थ करून आपल्या जीवनामध्ये परमार्थ करून अंतकरणातील दोषाची आपल्याला निवृत्ती करायची. पण देवाच्या प्राप्तीसाठी परमार्थ नाहीये. देव म्हणजे सुख, देव म्हणजे आनंद. आनंद आपलं स्वरूपच आनंद आहे. आपणच आनंद स्वरूप आहेत, आपणच सुख स्वरूप आहेत. पण फक्त देह तादात्म्य घेतल्यामुळं आपण त्या आनंदाला वंचित झालेलो आहेत. म्हणून दोषाची निवृत्ती, आपल्या अंतकरणातील दोषाची निवृत्ती करण्यासाठी हा परमार्थाचा खटाटोप आहे. म्हणून बांधवांनो, सावता महाराज कळकळीने सांगतात, कळवळून सांगतात, नुसता प्रपंच नकोय. प्रपंच तुम्ही कितीही मोठा केला, तुमच्याकडे खूप धन येईल, पण समाधान नुसत्या प्रपंचाने प्राप्त होत नसतं. समाधानासाठी ज्ञानाचीच गरज आहे, आणि त्या ज्ञानासाठी परमार्थाचीच गरज आहे. हो, आणि ज्ञान होणं, आत्मज्ञान, कणाकणात माझा कणाकणात माझा भगवान, हे ब्रह्मज्ञान. आणि यालाच म्हणायचं
आपलं जीवन आत्मसाक्षात्कारी झालं, आपल्याला आत्मदर्शन झालं, नवे नवे आपलं जीवन सफल झालं, नवे नवे आपल्याला देव मिळाला. म्हणून प्रपंच हा तनासाठी आहे आणि परमार्थ हा मनासाठी आहे. प्रपंच नेटाने केला तर तुमची परिस्थिती ठीक होईल, ठीक होऊ शकते. पण परमार्थ जर निष्ठेने केला तर तुमची मनस्थिती ठीक होईल. एकीकडे कष्टाची गरज आहे, प्रपंचात कष्टाची गरज आहे आणि परमार्थात निष्ठेची गरज आहे. बांधवांनो, पोटा पाण्याची व्यवस्था लावण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप, व्यवस्था लावण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप, पण मनाची अवस्था बदलण्यासाठी परमार्थाचा खटाटोप. अवस्था बदलणं महत्वाचं आहे. नुसती व्यवस्था लावण्यासाठी आपला जन्म झाला नाही, पण व्यवस्था लावण्यातच 75% बांधव माझे गुंतलेत. हो, आणि पुढचा टप्पा, प्रपंच उत्तम आहे, समृद्धी आहे, पण आज समाधान नाही. आज माणसाकडे गाड्या आहेत, माड्या आहेत, बँकेमध्ये पैसे आहेत, पण कित्येक बांधव झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतायत. का? धन आहे पण ज्ञान नाहीये. प्रपंच मोठा आहे पण समाधान नाहीये. का? परमार्थापासून ही माणसं दूर गेली, सद्विचारापासून दूर गेली, परमात्म्याला विसरली, सत्याला विसरली. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. बांधवांनो, तुम्ही जर धन कमवलं, जरूर धन मिळवा. मी म्हणत नाही तुम्ही दळभद्री जीवन जगा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. जरूर धन मिळवा, पण धन कसं मिळवा हेही सांगितले. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण धनाच्या पुढं जर तुमच्या जीवनामध्ये बांधवांनो समाधान प्राप्त करायचं असं, तर ते समाधान नुसत्या धनाने प्राप्त होत नसतं, तर ते समाधान तुम्हाला ज्ञानाने प्राप्त होत असतं. धन असल, इमारतीची उंची वाढल. धन असल, इमारतीची उंची वाढल. पण जर तुम्हाला खरं ज्ञान झालं तर तुमच्या विचाराची उंची वाढल. बाहेरून बदलण्यासाठी प्रपंच आहे, गाड्या माड्या कपडे लत्ते, ह्याच्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आहे. पण आतून बदलण्यासाठी परमार्थाचा खटाटोप आहे. आतून म्हणजे वृत्तीने, विचाराने बदलण्यासाठी परमार्थाचा खटाटोप. आणि जोपर्यंत माणूस विचाराने बदलत नाही, तो सद्विचारी होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनात समाधान नाहीये, हे लक्षात ठेवा. कारण जगद्गुरु तुकोबर सुद्धा म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान. सद्विचाराशिवाय तुमच्या जीवनात समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून ही गाडीची 2 चाकं आहेत. एकीकडे धन आहे आणि एकीकडे ज्ञान आहे. हो, म्हणून जीवनामध्ये भौतिक समृद्धी प्राप्त करायची असेल तर प्रपंचाचा खटाटोप करावा लागेल. पण जर तुमच्या जीवनामध्ये नैतिक समृद्धी जर प्राप्त करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये परमार्थाचाच खटाटोप करावा लागेल. म्हणून बांधवांनो, सावता महाराजाचं अंतःकरण आपल्याबद्दल कळवळलेलं, आणि म्हणून त्यांनी मोठ्या आत्मीयतेतून त्यांनी कळकळून सांगितलंय, प्रपंच असून परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंगा. प्रपंचात राहून परमार्थ जर केला तर तुमचं जीवन सफल होईल, तुमच्या जीवनात सार्थकता प्राप्त होईल. हो, आज जाता जाता एक बांधवांनो तुम्हाला एक थोडस एक गोष्ट सांगतो. सत्ता, संपत्ती, संतती आणि सौंदर्य, या 4ही गोष्टी मिळाल्या. या 4ही गोष्टी मिळाल्या. काय? सत्ता आहे, संपत्ती आहे, संतती आहे आणि सौंदर्य आहे. पण जर आपल्या जीवनामध्ये सत्याचं दर्शन नसेल,
तर समाधानाची ना आपली गाठच नाही, हे लक्षात ठेवा. हो बांधवांनो, मी तुम्हाला असली साधू संतांचा विचार देण्याचा प्रयत्न करतोय. मी कथा सांगत बसत नाही. हो तुम्ही ऐकलंय हो अनेकाकडून, आणि आजपर्यंत आपण सावता महाराजाचं देव कसा त्यांनी साठवला. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्याची सरली येर धारण झाला सफळ व्यापार. हो हे आपण ऐकलंय. किंवा साठविला दाता त्रैलोक्याचा, नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळी यांचा. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. सावता महाराजाला देव मिळाला होता आणि म्हणून त्यांचं जीवन सफल झालं. पण 700 वर्ष होऊन गेले तरी सावता बाबांचा विचार आणि सावता बाबांचं कार्य हे वाढत चाललेलं आहे. का? नुसतं प्रपंच नाही सांगितलं त्यांनी करायचं. हा केरकात्रा आहे, हे सगळं स्वप्न, हे झूट आहे सगळं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झर हरिबिन. हे लटक, हे खोट आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तसा झाला. बांधवांनो, हे सगळं स्वप्न आहे. स्वप्नामध्ये जसं स्वप्न चालू असताना सगळं खरं वाटतं आणि जागं झालं की स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरतात, तसं अज्ञानाने हे जगत सगळं खरं वाटतंय. पण हे खरं नाही आहे. आणि माणूस ज्यावेळेस खरा जागा होईल, मी कोण, आय एम आत्मा ब्रह्म, मी आत्मा आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे, मी सत आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, मरणारं शरीर आहे, आणि तो खरा जागा झाला, त्याच्या अज्ञानाची निवृत्ती झाली, त्याला ज्ञानदृष्टी आली, अवघे त्रैलोक्य आनंदाची. आता तुम्हाला एक सांगतो बांधवांनो, मंदिरात गेलो तो देव दिसतो, कथा कीर्तनात आलो तो देव कळतो, पण प्रत्यक्ष भक्तीला सुरुवात झाली तर देव मिळतो. आणि मिळणं महत्वाचं आहे. नुसता देव दिसून दुःख कुणाचं संपलेलं नाही. अर्जुन भगवान श्रीकृष्ण सोबत होते. अर्जुनाच्या रथाचे घोडे कोण हाकत होते? कृष्ण परमात्मा. देखा न वळत्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतो असे, पायको पाठीशी घाताला आपण पुढा राहिला, त्याने 5 जण अस्त्र लावलेलाची. अर्जुनाच्या रथाचे स्वतः कृष्ण परमात्मा घोडे हाकत होते, तरी सुद्धा अर्जुन रडत होते. देव दिसून दुःख संपत नाही, मग देव कळला पाहिजे. मग कथा कीर्तनात आलो, देव कळतो, पण प्रत्यक्ष भक्तीला सुरुवात झाली, संत कृपा झाली तर देव मिळतो. मिळणे ह्याला आत्मदर्शन म्हणायचं, आत्मसाक्षात्कार. मग देव मिळणं महत्वाचं आहे. आणि ज्याला ज्याला देव मिळला, जीव ब्रह्म ऐक्य झालं, आणि त्याच्या जीवनात परमोच्च आनंद आहे, त्याच्या जीवनात जीवनमुक्तीचा आनंद आहे, आणि त्याचं जीवन जन्म मरण रूपी चक्रातून सुटतंय. म्हणून बांधवांनो, एक सत्य, सत्य हे परमेश्वराचं स्वरूप आहे, तो सच्चिदानंद आहे. आनंद हा त्याचा विशेष स्वभाव आहे. एक सत्य सोडून जरी या जगातलं तुम्ही काही मिळवलं तरी तुमचं जीवन सफल होऊ शकत नाही. मग प्रपंचामध्ये काय आहे? प्रपंचामध्ये सत्ता आहे, प्रपंचामध्ये सत्ता आहे, प्रपंचामध्ये संपत्ती आहे, प्रपंचामध्ये संतती आहे, आणि इथं सौंदर्य आहे. पण परमार्थामध्ये एकच गोष्ट आहे. काय? परमार्थामध्ये सत्य आहे, सत्य. बांधवांनो, तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला सत्ता मिळाली पण सत्य जर नाही मिळालं, ऐका, सत्ता मिळाली पण सत्य जर नाही मिळालं तर ती व्यक्ती जनतेला मनोभावे सुविधा सुद्धा देऊ शकत नाही. सत्ता हे पद आहे आणि सत्य हा परमेश्वर आहे. जर सत्ताधीशाला म्हणजे पदावाल्याला जर सत्य नाही सापडलं तर त्याला पदाचा मद चढवतो, आणि तो जगाला सुविधा देण्यापासून वंचित राहतो. मग पदाचा मद माणसाला खाली आणतो. पण जर सत्ताधीशाला जर सत्य सापडलं तर तो मनोभावे जनतेची सेवाच करणार. आणि म्हणून प्रपंच असूनही परमार्थ साधावा. का करायचा परमार्थ?
सत्याचं दर्शन झालं पाहिजे, आत्मदर्शन झालं पाहिजे. आणि एकदा सत्याचं दर्शन झालं हो की कणात माझा भगवान आहे. तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. आपण परमेश्वराच्या नात्याने एक आहेत. म्हणून तो माणुसकीने जीवन जगतो आणि प्रत्येकाची सेवा, प्रत्येकाला सुखी करण्यासाठी तो धडपडतो ती व्यक्ती. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की सत्ताधीशाला सुद्धा सत्य सापडलं तरच तो सेवा सुविधा देऊ शकतो. दुसरा मुद्दा समजा एखाद्याकडे खूप संपत्ती आहे, पण संपत्तीवाल्याला सुद्धा जर सत्याचं दर्शन झालं, म्हणजे त्याने जर परमार्थ करून त्याला सत्याचं दर्शन झालं, आत्मदर्शन झालं, तर त्याची संपत्ती सत्कार्याला कामी येत असते. नाहीतर त्याची संपत्ती सत्याची त्याची जर ओळखच नसेल, त्याची गाठच नाही पडली, तर त्याची संपत्ती सत्कार्याकडे न जाता व्यसनाकडे जाते. स्वैराचारी तो बनतोय. सांगण्याचं तात्पर्य की संपत्तीवाल्याला सुद्धा सत्याचं दर्शन झालं पाहिजे. त्याच्या हातून सत्कार्य घडत राहणार. याच्या पुढचा मुद्दा, समजा एखाद्याकडे संतती भरपूर आहे, 7-8 मुलं आहेत, आणि संततीवाल्याला सुद्धा जर सत्याचं दर्शन नाही झालं तर ती संतती लोकांवर अन्यायच करणार. आणि संततीवाल्याला जर सत्याचं दर्शन झालं तर लोकांवर होणाऱ्या अन्यायाला ती मुलं वाचा फोडणार. याची उदाहरणं द्यायची झाली, 100 पुत्राचा बाप धृतराष्ट्र, डोळ्या देखत सगळे मुलं मेले. 100 पोरं होते, पण हाय करून गेला. का? सत्य सोडलं. पांडवाला त्यांनी काही द्यायचं नाही असं ठरवलं. सुईच्या टोकावर बसली एवढी सुद्धा माती आम्ही देणार नाही. कृष्ण परमात्म्याने मध्यस्थी केली, पण ती हुडकावली, म्हणजे सत्य सोडलं, कृष्णालाच नाकारलं. आणि म्हणून शेवट काय झाला, संततीवाल्याला सुद्धा जर सत्याचं दर्शन नाही झालं तर संततीवाला सुद्धा हाय करून जातो. संपत्तीचा विचार करा. रावणा इतकी संपत्ती कुणाकडेच नव्हती. लंके माझे घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष देते विटेबंदी, कोटी घरे देते काशी आणि तांब्याचे शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं ज्या लंकेच्या राजाची सोन्याची होती. किती? 7 कोटी. तो लंकेचा राजा सुद्धा हाय करून गेला. का? रामालाच नाकारलं, सत्यच नाकारलं. अरे राम म्हणजे सत्य, सत्य म्हणजे राम, राम म्हणजे ज्ञान, आणि राम म्हणजे समाधान, राम म्हणजे विश्राम. कृष्ण म्हणजे सत्य आहे, कृष्ण म्हणजे ज्ञान, आणि कृष्ण म्हणजे सद्विचार. कसं काय सद्विचार? कृष्ण म्हणजे 700 श्लोकाची भगवद्गीता आमच्या कृष्ण परमात्म्याने दिली. मग कृष्ण सद्विचार आहेत. मग जीवनामध्ये तुम्ही सत्ता, संपत्ती, संतती आणि सौंदर्य 4ही गोष्टी मिळवल्या बांधवांनो, पण जर तुम्हाला सत्य नाही सापडलं, तुम्ही परमार्थ जर नाही केला, तर मानव शेवटी त्याचं पतन आहे. तो हाय करून जाऊ शकतो, तो बेचैन राहणार. मग जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनात हे पहा, जरूर सत्ता मिळवा, जरूर संपत्ती कमवा, संतती असावी, सौंदर्य असावं, पण याच्या पुढं तुमच्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी, तुमच्या जीवनात सफलता प्राप्त होण्यासाठी, तुम्हाला इथंच जीवनमुक्तीचा आनंद मिळण्यासाठी, इथंच समाधानी राहण्यासाठी आणि जन्ममरण रूपी चक्रातून सुटण्यासाठी सत्याचं दर्शन महत्वाचं आहे. सत्य हे परमेश्वराचं स्वरूप आहे. देव म्हणजे काय? देव ही व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे, ती एक पॉवर आहे. देव म्हणजे सुख, देव म्हणजे आनंद बांधवांनो. आणि म्हणून परमार्थाशिवाय, अंतःकरणातील दोष हटवल्याशिवाय आपल्या स्वरूपाची अनुभूती आपल्याला येत नाही, देव मिळत नाही, आणि त्या जीवनात आनंद प्राप्त होत नाही. म्हणून
सत्ता संपत्ती संतती मिळू नका असं सांगत नाही शास्त्र. जरूर मिळवा, हो सत्ता मिळवा, पण सत्ता दिशेने सत्य प्राप्त केलं पाहिजे, जेणेकरून जनतेला सुविधा आणि सेवा त्याच्या हातून होणार. जरूर न्यायनीतीने त्यांनी संपत्ती कमवली पाहिजे, पण न्यायनीतीने संपत्ती कमवण्यासाठी सुद्धा सत्याचं दर्शन झालं तर तो न्यायनीती सांभाळील आणि मग त्याच्या हातून सत्कार्य घडणार. संततीवाल्याने सुद्धा त्याला जर पारमार्थ करून सत्याचं दर्शन आत्मदर्शन झालं, स्वस्वरूपाची ओळख झाली, तर ती संतती लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार. म्हणून बांधवांनो, मला या ठिकाणी हे सांगायचंय की जीवनामध्ये नुसता प्रपंच नको आणि ग्रस्ती जीवनात नुसता परमार्थही नको. मग आपल्याला दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. हो, प्रपंच हा तनासाठी आहे आणि परमार्थ हा मनासाठी आहे. हो, धन असेल परिस्थिती ठीक होईल, पण ज्ञान झालं परमार्थ केला मनस्थिती ठीक होईल. सुख दुःख मनाला आहे, सुख दुःख कुणाला आहे? मनाला आहे. ताणभूक कुणाला आहे? प्राणाला आहे. आसक्ती द्वेष बुद्धीत आहे. रोग शरीराला आहे, मरण शरीराला आहे, रोग शरीराला आहे. मला सांगायचंय की सुख दुःख हे मनाला आहे, सुख दुःख मनाला आहे. आणि आपण जास्त खुराक देतोय फक्त शरीराला. भगवान शंकराने अंगाला राख लावली. ते म्हणतात की हे शरीर जाणार आहे, याची राख होणार आहे. त्याला याच्यातून संदेश द्यायचा आहे, याला जपू नका असं नाही, याला निरोगी ठेवा. हे साधन आहे भगवंताच्या प्राप्तीचं. पण हे जाणार आहे, याला लय जपण्याची गरज नाही. मग मनाला जपा. हो, मन सक्षम आणि समाधानी निरोगी ठेवलं पाहिजे. मनाला रोग झाला आहे दुःखाचा, मन बेचैन आहे माणसाचं, मन अशांत आहे. मग खुराक दिला पाहिजे मनाला, आणि तो मनाचा खुराक म्हणजे परमार्थ आहे. म्हणजे परमार्थ हा मनासाठी आहे आणि प्रपंच हा तनासाठी. पण माणसं आज मनाला जास्त जपतेत का तनाला? बांधवांनो, माता भगिनीनो, हा हो, माणसं जास्त जपतात फक्त तनाला, याला सजवतात माणसं फक्त. पण आज खरं 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 दुखी कोण आहे? मन दुखी आहे. मनाला जपण्याची गरज आहे. आणि मनाला जपणं म्हणून त्याच्यासाठी तुकोबरा म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथान तेने सदा चित्ता समाधान. बांधवांनो, तुम्हाला समाधान पाहिजे ना, तर काय करा? या मनाला खुराक द्या. म्हणून परमार्थ करा. परमार्थ काय? हरिनाम घेणं हा परमार्थ आहे, कथा कीर्तन ऐकणं परमार्थ आहे, ज्ञानेश्वरी वाचणं परमार्थ आहे, सावता महाराजांसारख्या महान संतांचं चरित्र वाचणं, त्यांचे अभंग वाचणं हा परमार्थ आहे. दिंडीत जाणं परमार्थ आहे. पण जर दिंडीत जाऊन जर आपला अहंकार वाढत असेल तर तो परमार्थ नाही, तो सुद्धा प्रपंचच आहे, व्यवहारच आहे. हो, पण तुम्ही कुठली साधना करा, भगवंताच्या प्राप्तीसाठी, आनंदासाठी, जर तुमच्या अंतःकरणात ही दोषाची निवृत्ती होऊ लागली, समजायचं आपली वाटचाल योग्य दिशेने. हो, आणि म्हणून सावता महाराजाचं अंतःकरण कळवळून ते म्हणतात, बांधवांनो, नुसता प्रपंच नको. हा केर कचरा एका मृत्यूच्या झटक्यात सुटून जाणार आहे. सावता बाबा का अमर झाले? प्रपंचात राहून परमार्थ केला. हो, आणि म्हणून परमार्थाशिवाय जीवनमुक्तीचा आनंद नाहीये. हो, आज माणसं अलीकडल्या टप्प्यातच जीवन जगतायत, फक्त प्रपंचाला महत्व देत आहेत. आणि नुसता प्रपंच करू नये. तुमच्या जीवनात इथंच अखंड समाधान प्राप्त व्हावं. हो, आपण नेहमी म्हणतो की माणसाचं जीवन सफल झालं पाहिजे, सफल झालं. सफल होणं म्हणजे नेमकं काय होणं? ऐका, गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर्धुरा नीतिर्मतीर्म. संजयाने धृतराष्ट्राला विचारलं, संजया, अरे विजय कोणाचा होईल? संजय त्यांचा नोकर होता, त्याला कळत होतं विजय पांडवाचा होणार आहे. पण खरं सांगितलं तर हे आंधळ म्हातारं
डबल आंधळ होतं, डोळ्यांनी आंधळ, मोहानी आंधळ झालेलं. तर हे आंधळ आपलं पीठच करील, नुसतं पीठ नाही थालीपीठ करील. मग त्यांनी गोल गोल बोलला तो. काय बोलला तो? तो म्हणला ज्या बाजूला अर्जुन आणि कृष्ण ही जोडी त्या बाजूचा विजय होईल. आता देहधारी अर्जुन नाही, देहधारी कृष्ण आपल्या समोर नाहीत. 5000 वर्षापूर्वीची ही गीता आहे. मग नेमकं याच्यातून काय सांगायचं गीतेला? गीतेला सांगायचंय बांधवांनो, माता भगिनींनो, गीतेला सांगायचंय की कुणाचा जीवनाचा विजय? कौरव पांडवाच्या निमित्ताने हा आपल्या मानवी जीवनाला संदेश आहे गीतेचा. आणि जो गीतेचा संदेश आहे तोच माझ्या सावताबाबाचा संदेश आहे. हो. काय सांगितलं? अर्जुन, कुणाला म्हणतात अर्जुन? हो, जो ज्ञानार्जन करतोय, ज्याचा अंतःकरण मृदू आहे, कोमल आहे, पण कर्तबगार आहे, उद्योगी आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, शूर आहे. पण जी माणसं कर्तबगार जीवन जगतात ते अर्जुनाप्रमाणे आहेत. पण तुम्ही जर कर्तबगार जीवन जगलात, उद्योगी कष्टाळू राहिलात, तर तुमच्याकडे गरजेपुरती समृद्धी येईल. पण अर्जुनाने कृष्णाला कधी सोडलं नाही. सोडलं का कृष्णाला कधी? हा, कृष्ण 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 सातत्याने जयघोष होता. हो. मग कोण कृष्ण? अरे कृष्ण आमचा भगवान परमात्मा आहे. कृष्ण म्हणजे सत्य, कृष्ण म्हणजे ज्ञान, आणि कृष्ण म्हणजे सद्विचार. गीता हा कृष्णाचा विचार आहे. रामाचा आचार असावा आणि कृष्णाचा विचार घ्यावा. सांगण्याचं तात्पर्य की अर्जुन आणि कृष्ण ही जोडी ज्या बाजूला आहे, अर्जुनाप्रमाणे तुम्ही जर कर्तबगार जीवन जगलात, तुमच्याकडे गरजेपुरती समृद्धी येईल. पण अर्जुनाने कृष्णाला सोडलं नाही, म्हणजे सत्य पकडलं. आणि म्हणून सत्य पकडल्यामुळं समाधान, पण ज्या जीवनामध्ये समृद्धी आणि समाधान आहे, गरजेपुरती समृद्धी, अखंड समाधान आहे, आणि त्या जीवनाचा विजय सांगितलेला आहे. आणि ते जीवन सफल आहे. नुसती श्रीमंती म्हणजे जीवनाचा विजय नाही आहे, लक्षात ठेवा. सामान्य जीवाला वाटतंय समृद्धी म्हणजे जीवनाचा विजय. नाही, तुमच्याकडे खूप श्रीमंती आहे, खूप समृद्धी आहे, आणि जर तुमच्या जीवनातील समाधान गायब झालेलं आहे, हो, तुमची बेचैनी जर वाढू लागली, तर शास्त्र सांगतंय तुमच्या जीवनाची वाटचाल आता पराजयाकडे. लक्षात ठेवा. मग का पराजय? परमार्थापासून माणसं दूर गेली, सद्विचाराला सोडलं, परमेश्वराला सोडलं, सत्याला सोडलं, आणि म्हणून सुखाची समाधानाची गाठ नाहीये. मग तुम्ही म्हणाल बांधवांनो, सत्य पकडल्यावर कसं काय समाधान? हे पहा, झाडाखाली जर गेलो तर आपण, तर मला सावली द्या म्हणण्याची गरज नाही. झाडाखाली गेल्या सावली द्या म्हणायची गरज आहे? ऑटोमॅटिक तुम्हाला सावली मिळणार. साखर खाल्ली, तोंड गोड होणार. का? साखरेचा स्वभाव गोडी आहे. कुणीही खाऊ द्या साखर, तोंड गोड होणार म्हणजे होणार. म्हाताऱ्याने खाऊ द्या ना तर पोरांनी खाऊ द्या, आणि कधीही खाऊ द्या, साखरेचा स्वभाव गोडी आहे. मिरची खाल्ली, तोंड तिखट होणार, कुणी बी खाऊ द्या. तप्त झालेला चुलनातला कोळसा हातात घेतला, प्रेमाने पकडला, हात पळणार, किंवा अचानक त्याच्यावर पाय पडला, पाय भाजणार. बांधवांनो ऐका, साखर खाल्ली की तोंड गोड होते, मिरची खाल्ली की तोंड तिखट होते, आणि तप्त झालेला चुलनातला कोळसा हातात घेतला की हात भाजतोय. का? या वस्तूच्या जवळ गेलो की या वस्तू आपला गुण दाखवतात, आपला स्वभाव दाखवतात. तसं आमचा भगवान परमात्मा तो सत्य आहे, आणि सत्याचा स्वभाव आनंद आहे. म्हणून सत्यनिष्ठ जीवन बनलं तुमचं. सत्य तुम्ही पकडलं, सत्याचं दर्शन झालं, आत्मदर्शन झालं. एरवी सर्वांचे हृदय देशी, मी अमुका आहे आईशी, जे बुद्धी स्फुरे हरण्याशी ते वस्तुगामी. म्हणून ज्या माणसाने सत्य पकडलंय त्याच्या जीवनात कायम समाधान प्राप्त होणार. म्हणून सावताबाबांची इच्छा आहे की नुसतं धन नकोय, मग आम्हाला समाधान हवंय. आणि समाधानासाठी परमार्थ करायचं सांगितलं बांधवांनो, लक्षात ठेवा. म्हणून प्रपंच असून परमार्थ साधावा, वाचा आळवा पांडुरंग. या न्यायाने या ठिकाणी सावताबाबांची
कळकळ आहे, कळवळ आहे आपल्याबद्दल. सावताबाबांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं सुद्धा काम केलं. त्यांच्या शेतामध्ये म्हसोबा होता, तिथं लोक कोंबडे बकरे कापायचे. 700 वर्षापूर्वी ती अनिष्ट रूढी सावता महाराजांनी बंद केली. आपल्याला त्यांचा इतिहास सर्व माहित आहे. ती प्रथा बंद करण्यासाठी तो म्हसोबा तिथून हलवला म्हणून लोकांनी सावता महाराजावर हल्ला केला होता. हा इतिहास आहे. आपल्याला इतिहास सर्व सांगत बसत नाही. आणि त्याच्या पाठीमागचा दुसरा उद्देश, सावता महाराजाकडे जी बागायती जमीन होती 7-8 गुंठे म्हसोबासाठी गुंतलेली, ती बागायत जमीन सुद्धा पडीक पडून देऊ नये, तिथं सुद्धा भाजीपाल्याचं पीक घेतलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा आणखीन आपल्याला एक संदेश आहे. एक तर अनिष्ट रूढीला त्या काळात मुठमाती दिली. लोकांनी कोंबडे बकरे दगडाच्या पुढं कापू नयेत आणि खऱ्या देवाचा जीव घेऊ नये, खरा देव मारू नये. या अनिष्ट रूढी, अंध रूढीला त्या काळात मुठमाती दिली. आणि बागायतातली जमीन, पडीक पडलेली जमीन, तिथं भाजीपाल्याचं पीक घेतलं. सावताबाबाच्या जीवनामध्ये परमार्थ इतक्या उच्च कोटीचा होता. आपल्याला माहित आहे बांधवांनो, नाथांना गाढवात देव दिसला. तहानेने व्याकुळ झालेलं गाढव पाहिलं, नाथाने पाणी पाजलं. कावडीतलं पाणी, गंगेचं आणलेलं पाणी, हे आपल्या सर्वश्रुत इतिहास आहे. नाथाला गाढवात देव दिसला. नामदेव महाराजाला कुत्र्यात दिसला. कुत्र्या ज्यावेळेस चपात्या घेऊन पळालं त्यावेळेस नामदेव महाराज काय घेऊन पळाले? तुपाची वाटी. म्हणले देवा, कोरड्या चपात्या कशा खातात? तूप राहिलं म्हणले पोटात दुखत. खरं सांगा, आपल्या जर असा टाइम आला, येऊ नाही पण आला, आपल्या समजा कुत्र्याने वाळवंटात चपात्या हाणल्या, आपल्या हातात काय येईल? वाटी का काठी? आपल्याला माहित आहे बांधवांनो, तुकोबरांच्या जीवनाकडे पहा. त्यांना झाडामध्ये, वेलीमध्ये, पाखरामध्ये देवाचं दर्शन झालं. भंडाऱ्या डोंगरामध्ये माझा देव आहे, झाडात, वेलीत, पशु पक्ष्यात माझा भगवान आहे, ही दृष्टी होती तुकोबराकडे. आणि सावताबाबाचा विचार केला तर कांदा, मुळा, भाजी नावगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा आहे. सांगण्याचं तात्पर्य, सावता महाराजाला भाजीपाल्यात देव दिसला. मला एवढंच सांगायचंय बांधवांनो या प्रसंगी, माझ्या सावताबाबाच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने, या सेवेच्या निमित्ताने हा संदेश मी देतो. नाथाला गाढवात देव दिसला, नामदेव महाराजाला कुत्र्यात दिसला, तुकोबराला झाडात, वेलीत, पाखरात दिसला, सावताबाबाला माझ्या भाजीपाल्यात दिसला. आपल्याला गाढवात नाही दिसू द्या, कुत्र्यात नाही दिसू द्या, झाडात, वेलीत, पाखरात नाही दिसू द्या, भाजीपाल्यात नाही दिसू द्या, निदान माणसात तरी दिसावं. बस, गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि माणसात जरी नाही दिसला तर किमान आपल्या म्हाताऱ्या आईबापात तरी दिसावं. बस, माता पित्याची सेवा करा. ज्या माता पित्याने तुम्हाला वाढवलं, पोसवलं, आणि त्या आई वडिलाला विसरू नका. मला खात्री आहे की माझ्या सावताबाबाच्या संदेशाचं तुम्ही सर्व बांधव पालन करताल. पवित्र तुळशी माळा गळ्यामध्ये घाला. पवित्र तुळशी माळा गळ्यामध्ये असल्या पाहिजेत. व्यसन मुक्त जीवन जगलं पाहिजे. तंबाखू, बिडी, सिगारेट, गोवा, मावा, गांजा, दारू, अरे कुटुंब आपली उद्ध्वस्त झाली याच्यात. याचं काय कारण आहे? याचं कारण आहे आपण परमार्थापासून दूर गेलो, आपण सत्यच नाकारलं. त्याच्यामुळे समाधानाने आपली गाठ पडण्याचं काही कारणच नाही. आपल्याला फक्त हे पहा, जीवनामध्ये हे जीवन फार मोलाचं आहे.
तुम्हाला सांगतो, कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या जातीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी मरायचं ते आपल्या हातात नाही. पण माझ्या बांधवांनो, माता भगिनींनो, मध्ये काय करायचं आपल्या हातात आहे. चला बोला, मध्ये काय करायचं आपल्या हातात? एवढंच करायचं, प्रपंच असून परमार्थ साधावा आणि वाचाळवा पांडुरंग. पवित्र तुळशी माळा गळ्यामध्ये घाला, मांसाहार करू नका, घाण खाऊ नका. अन्न बिघडे तो मन बिघडे, पाणी बिघडे तो वाणी बिघडे. हो, आणि माणसाच्या जीवनात जर परमार्थ करून जर त्याला ज्ञान नाही झालं, आपल्याला ज्ञान आहे 90% बांधवांना ज्ञान आहे, पण जगण्याचं ज्ञान आहे. नुसत्या जगण्याच्या ज्ञानाला काय किंमत आहे? मग जगण्याच्या ज्ञानाला काय किंमत आहे बांधवांना? मग माणुसकीने वागणं, समाधानाने जगणं, हे आत्मज्ञान, आणि कणाकणात माझा भगवान, हे ब्रह्मज्ञान महत्वाचं आहे. हो. एक वर्ग म्हणतोय मंदिरात देव आहे, एक वर्ग काय म्हणतोय मंदिरात देव आहे, दुसरा वर्ग म्हणतो मंदिरातच देव आहे का? मग नाही, थोडं ज्ञान झालेला काय म्हणतो, अरे जगात देव आहे, जगात देव आहे. आणि तिसरा एक उच्च कोटीचा संत महात्मे ज्याला म्हणतात, ज्ञानी पुरुष, ते काय म्हणतात, अरे जगात देव. मग अरे जगात देव आहे. हो, एक वर्ग काय म्हणतो मंदिरात देव आहे, दुसरा म्हणतो जगात देव आहे, तिसरा म्हणतो जगत देव आहे. मग जर जगत देव आहे तर जगाला सोडून आपण आहेत का? मग आपण कोण? आपण सुद्धा देवरूप आहेत. हो, म्हणून देह देवाचे मंदिरात, आत्मा परमेश्वर. म्हणून आयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी सच्चिदानंद आहे, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, मरणारा मी नाही, मरणारं शरीर आहे. हो, म्हणून उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म होत असतो त्याचा मृत्यू ठरलेला आहे. जन्म झाला शरीराचा, मरणारं शरीर आहे. मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी परमात्म स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे. आणि हा बोध परमार्थातून झाला, अवघे चित्रलोक्य आनंदाचे. आता इथंच जीवनमुक्तीचा आनंद आहे बांधवांनो. मग तुमच्या जीवनात सदा आनंद राहावा, आणि ही सावताबाबांची इच्छा आहे. म्हणून ते कळकळून सांगतात, नुसता प्रपंच नको. हो, मग तुमच्या जीवनात प्रपंचात राहून तुम्ही असा उत्कृष्ट परमार्थ केला पाहिजे, निष्ठेचा परमार्थ केला पाहिजे, सांगण्याचं तात्पर्य. तर बांधवांनो, सावता महाराजांनी आपल्याला फार मोठा मोलाचा संदेश दिलेला आहे. तर या संदेशाचं पालन आपल्या सर्व बांधवाकडून, माता भगिनीकडून व्हावं, हीच माझी तुम्हा सर्व भावी भक्तांच्या चरणी, कार्यकर्त्याच्या चरणी माझी नम्र अशी प्रार्थना आहे. आपल्याकडे उदाहरणं द्यायची झाली तर उदाहरणं किती बी आहेत. हो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप काही कुठपर्यंत आपण बोलू शकतो. तर एक लक्षात ठेवा, एक उदाहरण सांगतो. चुकलेल्या बाळाला जोपर्यंत आई भेटत नाही, चुकलेल्या बाळाला जोपर्यंत आई भेटत नाही, यात्रेत मुलगा चुकला समजा, तोपर्यंत त्याचं रडणं थांबत नाही. आणि जरी त्याचं रडणं थांबलं, कुणी बिस्किट पुडा दिलाय एक मिनिटापुरतं, कुणी खेळणी दिली 1 मिनिटापुरती, कुणी चांगला ड्रेस घेतला 2-3 मिनिटापुरता, पण जोपर्यंत त्याला आई भेटत नाही तोपर्यंत ते बाळ रडायचं थांबत नाही. तसं बांधवांनो, आपल्या जीवनात तुम्ही काही बी मिळवा, पद असू द्या, पदवी असू द्या, पोर असू द्या, पदार्थ खाऊ द्या, पण परमात्म्याची अनुभूती, आत्मसाक्षात्कारी जीवन जर नाही झालं, मी कोण आहे हा बोध, मीची ओळख जर नाही झाली, देह खोटा मी आहे, आत्मा हा खरा मी आहे, मी आत्मा आहे, मी परमात्म स्वरूप आहे, आणि हा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते जीवन सफल होत नाही. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनाची सफलता, जन्म मरण रूपी चक्रातून आम्ही सुटलं पाहिजे. इथं जीवनमुक्तीचा आनंद मिळाला पाहिजे. इथं जीवन जगत असताना संसारात राहून समाधान प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून सावताबाबाची इच्छा आहे की प्रपंचात राहून तुम्ही परमार्थ केला पाहिजे. कारण आपलं झालंय कसं सांगू, कसं झालंय,
हाल्याला दुखणं पकालेलं इंजेक्शन. पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यामध्ये ते पखाली असायच्या पाण्यासाठी, नदीला जायचे ते पाणी भरून आणायचे पखाली. आता दुखणं झाले हाल्याला आणि इंजेक्शन जर पकालीत मारले तर हाल्या कधी दुरुस्त होणार नाही. उलट काय होईल, पकालीला चिळकंड्या चालत्या. आणि तसं आपल्याला सर्व बांधवाला हवंय आनंद, समाधान. पण आपण करतोय काय, फक्त प्रपंच वाढवतोय. जरूर उत्तम प्रपंच करा, मी म्हणत नाही तुम्ही दळभद्री जीवन जगा, उत्तम प्रपंच करा. पण नुसता प्रपंच तुम्ही कितीही मोठा केला आणि तुमच्या जीवनात जर परमार्थ नसल तर समाधानाची तुमची नक्कीच गाठ नाही. तुम्हाला जाता जाता एक सांगू, पालात राहणारी माणसं सुद्धा आनंदाच्या मस्तीत राहतात. का? सत्य सापडलंय, अंतःकरण स्वच्छ सरळ निर्मळ झालंय परमार्थ करून. आणि बंगल्यातली माणसं सुद्धा रडतात कित्येक ठिकाणी. बंगला बांधू नये असं माझं म्हणणं नाही, बंगल्यात राहा, जरूर राहिलं पाहिजे. पण बंगल्यातली माणसं रडत नाहीत का? बंगल्यावर उड्या टाकून मारतात कित्येक. हो, असं घडत नाही का? याचं काय कारण आहे? श्रीमंती आहे पण समाधान नाहीये. मग श्रीमंत जरूर बना, पण तुम्हाला श्रीमंतीच्या पुढं तुम्हाला जर समाधान हवं असेल तर सत्याचं दर्शन तुम्हाला देवाच मिळला पाहिजे, तुम्ही परमार्थच केला पाहिजे. जाता जाता पुन्हा एकदा एक त्रिपुटी सांगून जातो, तुम्ही पैसा जरूर कमवा. पैशाने तुम्हाला मिळेल सामान, पण पैशाच्या पुढे काय पैसा किती मिळवला तरी सोबत येत नाही. तुम्ही पुण्य कमवलं पाहिजे. हो, काय कमवलं पाहिजे? पुण्य कमवलं पाहिजे. परोपकार करा, जनसेवा करा, दान धर्म करा, ताणलेले ताण, भुकेलेली भूक भागवा. पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य, पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य, आणि परमेश्वराची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती तसं तो प्राप्तच आहे, त्याची अनुभूती. आणि मग तुमच्या जीवनात हे मुख्य कर्तव्य आहे. पण पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य, पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य, आणि परमेश्वराची प्राप्ती मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. पैसा प्राप्त केला ठीक होईल परिस्थिती, पुण्य प्राप्त केलं तुम्हाला मिळेल उत्तम गती, सद्गती, स्वर्ग प्राप्ती होईल, पुन्हा माणसाचा जन्म मिळेल. पण परमेश्वराची प्राप्ती झाली तर तुम्हाला मुक्ती आहे, जन्म मरणातून सुट्टी आहे, परमोच्च मोक्षाचा आनंद इथंच आहे. नवे नवे तुम्ही पैसा प्राप्त केला तर तुम्हाला मिळेल सामान, पुण्य प्राप्त केलं तर तुम्हाला मिळेल मान सन्मान, पण परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान, आणि तो परमात्मा मिळावा. हो, पैसा आणि मान सन्मान हे अलीकडल्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत, पण खरं मानवी जीवनामध्ये हवंय समाधान. इथंच अखंड समाधान, अखंड जीवन जगत असताना आनंद मिळाला पाहिजे. आणि मग इथंच जर तुम्ही जीवनमुक्तीचा आनंद मिळाला तर तुम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्नी जठरे शरणम हे संसारे भवदुसरे कृपया पारे पाहे मुरारे. अरे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे, आणि सगळ्या दुःखाचा काय अंत होत असतो जर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती झाली, तुम्हाला जर सत्याचं दर्शन झालं, जर आत्मदर्शन झालं तर तुमचं जीवन सफल झालं म्हणून समजावं. या ठिकाणी माझ्या सावताबाबाच्या चरणी हे पुष्प समर्पित करतो, आणि तमाम माझ्या बांधवांना, माता भगिनींना, आणि विशेषतः आमच्या कल्याण काकाचे जे सर्व मावळेत, जे कार्यकर्ते आहेत, सावता परिषदेच्या माध्यमातून काम करणारे जे बांधव आहेत, त्यांना विशेष धन्यवाद देतो. हो, की असं जीवन जगा की सावताबाबांचा आदर्श घेऊनच वाटचाल करा. प्रत्येकाने दररोज सकाळी देवपूजा केली पाहिजे, सावता महाराजाची पूजा केली पाहिजे. तसंच सर्व संतांची, ज्ञानोबरा असतील, तुकोबरा असतील, सर्व संतांची पूजा केली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला ज्ञानच होईल. नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. कोणतं ज्ञान? आत्मज्ञान. कणाकणात माझा भगवान, हे ब्रह्मज्ञान.
गाथा वाचा तुकोबरायचा, तुमचा माथा साफ होईल. माझ्या सावता महाराजांचं चरित्र वाचा. हो, त्यांनी कित्येक ते सावताबाबांच्या जीवनामध्ये ते नुसतं प्रपंचन परमार्थ या दोन गोष्टीच्या मध्ये, परमार्थाच्या पहिल्या टप्प्यात किंवा परमार्थ जीवनामध्ये असल्यामुळं त्यांनी आयुर्वेदाचा सुद्धा अभ्यास केला होता. अनेकांना त्या काळी त्यांच्या औषधाचा लाभ होत होता असं त्यांच्या चरित्रामध्ये, असं त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. म्हणून सावताबाबा एक महान सत्पुरुष होते. आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आमच्या कल्याण काका आखाडे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. जगाला प्रेम देणारं व्यक्तिमत्व आहे, माणुसकीने जीवन जगणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून कल्याण काकाने आमचे प्राध्यापक राजीव काळे सराच्या माध्यमातून माझ्याकडे हे निमंत्रण दिलं. आणि मला हे समाधान वाटलं की आमचे काका, त्यांचे बंधू विश्वास नाना, तसं पाहिलं तर त्यांचे सर्व साथीदार हे सावता महाराजावर निष्ठा ठेवून काम करतायत. तुम्हाला सर्व बांधवाला उत्कृष्ट कार्य करत राहिल्यामुळं, समाजाची सेवा करत असल्यामुळं तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि तुम्हा सर्वांना वंदन करून, तुम्हा सर्वांना प्रणाम करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिकावर देव हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.